तर आपण अचानक भयानक उठून हैदराबादला का गेलेलो, कारण आम्ही गोव्याला शिफ्ट व्हालाय. हा आपला व्लॉग लय रँडम असणार आहे, कारण यामध्ये मी कसं पण शूट केली. वॅगनर आमची लई भारी दादा वॅगनर आमची लई भारी. आपली टीम रेस्क्यू टीम पेट्रोल घेऊन येते. पेट्रोल सुप्रभात मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या मराठी युट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे SP व्लॉग्स, अर्थातच सौरभ पुजारी व्लॉग्स. तर आज आहे चतुर्थी आणि तारीख आहे 6 सप्टेंबर आणि आपण चाललोय हैदराबादला वाया तुळजापूर आणि अक्कलकोट. तर आज आपल्या सोबत आपले असणार आहेत, ज्यामध्ये एक आहे सत्यजित महाडिक. वॅगनर आमची लई भारी दादा वॅगनर आमची, कारण आम्ही चाललोय वॅगनर घेऊन हैदराबादला. अजून ओंकारातला महानगरपालिकेवर थांबलाय. सध्या आम्ही कोल्हापूरमध्ये नाना पाटील या नगरामध्ये आहोत. अजून पुढे काय सुचत नाही. सुचल्यानंतर परत एकदा कॅमेरा चालू करू. 2 माणसं विशाल गुलेव आणि अभिजित रुईकर हे गेलेले आहेत काम करण्यासाठी. त्यांची डेडलाईन आहे. काय रुपयाचं काम, पण 10 रुपयाचा रुबाब करायची सवय आहे त्यांना. इट्स ओके. माडिक काय करायला तुम्ही? माडिदा हो माडिक माडिक हा का बरं? काय होते ना, काय होते? आणि फायनली अभिजित रुईकर गाडीमध्ये आलेले आहेत. विशाल गुलेव पण आलेले आहेत आणि ओंकार तोतला पण आलेले आहेत. ओंकार हाय कर पब्लिकला. हे झाले सगळ्यांचं करूया. चालू होता गाडी, बसलेत सगळी. एकदा मस्तपैकी गणपती बाप्पा मोरया म्हणून आणि गाडीला आपण सुरुवात करूया. गणपती बाप्पा मोरया. अरे एवढी बाकी चला जाऊ का? हो हो चला. येताना उंक्याला गाडी देतो. गणपती बाप्पा मोरया, मंगळमूर्ती मोरया. भारतात ऑस्ट्रेलिया सारखी सोय केली ना ओंकार, आपला आपण टाकायचं. आणि कुठे चाललाय रे तुम्ही? माणसाला वाटला सताय पब्लिकला सांग काय करायला चाललाय ती. आता घ्या माझ्या युट्यूब ऑडियन्सला कळलं पाहिजे काय. आपल्याला आता सीएनजी भरायला आहे. सीएनजी भरायला आलोय आता आपण. चालू झाले तिकडं, म्हणजे कोणतरी उठले येणार आता इथं. राहू दे, नंतर सांगतो तुम्हाला. कोण आहे का दादा? कोण आहे का? सीएनजी हा का हो? फायनली सीएनजीचं मालक उठलं आणि सीएनजी भरायला तयार झालं. कोणसा हा मोसम मस्त रंगांचा, तुझ्या सवे माझ्या जीवनी आला. सुने सुने होते किती मन माझे, आज तेच वाटे मधुशाला. आणि गाडीमध्ये सगळे झोपलेले आहेत. मी एकटाच फक्त गाडी चालवतोय, त्यामुळे मी जागा आहे. आणि एक सत्यजित महाडिक कायम जागा असतो.
राजू बांदोरकरची जुनी गाणी ऐकत रस्त्याची मजा घेत आम्ही चाललेलो आहोत. कॅमेरा बंद करतो. सोलापूर अजून 150 किलोमीटर राहील. अशा सत्या जागा होतं ते पण झोपले आता. जनता झोपल्या. मला करायला काय नाही आपण व्हिडिओ बनवाले. चहा केला कोण ओ देणार असेल तर उतरा. गाडी फक्त 10 मिनिटं थांबणार. ओमकार झाली का झोप? ओमकारला आज शूट करणार आहे पूर्ण. सहा वाजलेत आणि आपण पोचलोय सोलापूर मध्ये. आता आपण आलोय विशाल गुलेव यांच्या पाहुण्यांच्याकडे फ्रेश व्हायला. विशाल कुठं निघालास तू? फायनली विशाल यांच्या पाहुण्यांच्याकडे आम्ही थोडं फ्रेश होण्यासाठी आलोय. अरे लिफ्ट असताना अरे मग काय आलं. सो फायनली आपण पोचलोय तुळजापूर मध्ये. वाजलेले आहेत 10 आणि तुळजापूरचं दर्शन होतं का बघूया आज. तुम्हाला आणि 50 वर्षांना आम्ही पण असंच येणार. पुढे चौघ जात. कंटेंट पुढे घेत फायनली आपण हैदराबाद मध्ये पोहोचलोय. गणपती इथली गणपतीची मिरवणूक दाखवतो तुम्हाला. अचानक भयानक उठून हैदराबादला का गेलेलो कारण आम्ही गोव्याला शिफ्ट व्हायलाय आणि त्याचं साहित्य सगळं हैदराबादमध्ये होतं. तो पहिला हैदराबादला जॉबला होता, आता तो गोव्याला शिफ्ट झालाय. पिशवी गेलाय त्यानं आणि त्याचं सामान आणायला जायचं होतं. सो म्हटलं तुळजापूर आणि अक्कलकोट अशी ट्रिप करत आपण जाऊ म्हणून आम्ही गेलेलो हैदराबादला. काल रात्री आपण पोहोचलो हैदराबादमध्ये आणि रात्रीच आम्ही सर्व बॅग पॅक करून आणि आब्याची हॉर्नेट पण हैदराबादला होती तर ती पण घेऊन आम्ही निघालो. आता 10:30 वाजल्यात आणि ऑलमोस्ट मिरजवर पोहोचलोय. आता मी आहे मिरज सोलापूर हायवेवरती आणि हॉर्नेट बंद पडल्या. तिचं तेल संपले. मगाशी बघितलेलं तर अर्धी टाकी होती ऑलमोस्ट. आणखी एवढ्यात तेल कसं काय संपलं काय समजत नाही. पण आपण आहे म्हटल्यावर काय पण पॉसिबल, सगळ्या गोष्टी पॉसिबल आहेत. सगळे प्रॉब्लेम्स पॉसिबल आहेत. पब्लिक सगळं पेट्रोलला गेले
मी आता इथे थांबले, जरा गाडी पुढे ढकलून देतो, बघूया पुढं काय होतं. हा आपला व्लॉग लय रॅन्डम असणार आहे, कारण यामध्ये मी कसं पण शूट केले. जे जे शूट केले ते सगळे एकत्र करून टाकून देणार आहे. स्टोरी लाईन वगैरे एवढा काय जास्त विचार करणार नाही आहे मी या व्लॉग मध्ये. जे काय आम्ही बघतो ते केलं ती टाकून देणार सर. काल दिवसभर फक्त मला शूट करायला भेटलं नाही, कारण आम्ही पहिल्यांदा तुळजापूरला गेलो, तिथनं मग अक्कलकोटला गेलो आणि मग डायरेक्ट हैदराबादला पोहोचलो आम्ही 11 वाजता. फायनली आपली टीम, रेस्क्यू टीम पेट्रोल घेऊन येते. पेट्रोल फायनली आपली रेस्क्यू टीम आलेली आहे पेट्रोल घेऊन कोल्हापूरवरून. कसं काय चाललंय तुला, काय कांड होता ना चाहते हो करा बिना काही कांड होता घरी जाणे हे आपल्या ट्रिप मध्येच नाही. अभिजित रुईकर काय म्हणाला तुम्हाला, आपल्या या एकंदरीत आपण जे ट्रिपला बोंबलत फिरतोय आणि बिना काय कांडता घरला कसं काय जायचं नाही आपण. पेट्रोलची नवीन टेक्निक शिकून घ्या. प्लास्टिकचा कागद लावा असा, बाटली डायरेक्ट टाकत नाही आणि कागद ओढून टाका मागे असा. क्रेझी. अशा टिप्स बघत राहण्यासाठी फॉलो करा सौर पुजारी ब्लॉग्स. 11 वाजल्यात तरी पण 4 वाजल्यासारखं ऊन पडले, जायला लागले फुकटच. रेस्क्यू गाडीमधून आपला पुढचा प्रवास कंटिन्यू करणार आहे. मस्त वाटते असं फिरायला आल्यावर, काय ना काहीतरी कांड होत राहतात, मजा येते, मोमेंट बनते. सत्यजित माडिक जे ऍक्च्युअल पण होते आहेत ते काहीच बोलत नाहीत अशा वेळी, कारण त्यांना माहित आहे स्टार्ट कुठं झालं. काहीतरी मत मांडणार प्लीज. किती एक ऑलमोस्ट आम्ही 1000 किलोमीटर प्रवास केलाय, काहीच कांड झाला नव्हता, फक्त 50 किलोमीटर राहिलेत. माझा एकच प्रश्न आहे अध्यक्ष महोदय या ठिकाणी, किती वर्ष झालं टू व्हीलर वापरता आपण? किती वर्ष झालं, काय किती वर्ष झालं टू वर्ष व्हीलर आम्ही भरपूर वापरता? झालं, पण जे प्रॉब्लेम समोर तुम्हाला दिसलं नाही पेट्रोल दरवेळी- संपाले गाडी, दरवेळी आपल्याला अजून काहीतरी जायचं आहे. वेगळे प्रॉब्लेम. आपल्याला अजून 50-60 किलोमीटर जायचं आहे, गाडीत पेट्रोल ब्लिंक अर्धी करते. टाकी. विशाल बघितलं का ना तुम्ही? अर्धी टाकी, मग? yes, yes, अर्धी टाकी. ओमकार बघा कसा लटकत मटकत चाललाय. क्रेझी.